नमस्कार मित्रांनो, देशभरात जिथे जिथे प्रभू श्रीरामांचे वास्तव्य होते तिथे तिथे आज काही अवशेष सापडतात। कोल्हापुरातही असा एक डोंगर आहे जिथे श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केलं होतं। तिथे श्रीरामांनी घडवलेला एक चमत्कार आजही पाहायला मिळतो। भगवान शंकराची महती असणारी देशभरात अनेक ठिकाणे आहेत, पण महाराष्ट्रात एक असे ठिकाण आहे जिथे प्रभू श्रीराम आणि भगवान शंकर या दोघांचे अस्तित्व एका ठिकाणी आहे। बाहेर कुंड, त्यात अनेक मासे आणि कासव, आजूबाजूला सप्तऋषींचे नावांची मंदिर आणि जुन्या दगडी धर्मशाळा, वनराईत मोर, काळ्या तोंडाची वानरं खूप आहेत। या भागातच धुळोबा, बाहुबली ही प्रेक्षणीय स्थळे आहेत। त्यामुळे पावसाळ्यात आणि श्रावणात इथे भाविकांची जास्त गर्दी असते। तिथे जाऊन दर्शन घेणाऱ्या फार लोकांना श्रीरामांच्या वास्तव्याची कल्पना आहे। काय आहे आख्यायिका? प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली। त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले, पण पाणी नसल्याने ते शक्य नव्हते। अशा वेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद दिला, त्यातून महादेवाच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला। तो आजवर सुरू आहे। हाच चमत्कार बघताना आजही त्या मंदिरातील गुहेत गेल्यावर पाहायला मिळतो। वनवासात असताना प्रभू रामचंद्र इथे आले। त्यांनी इथे शंकराची आराधना केली आणि अभिषेकसाठी बाण मारून झरे काढली अशी आख्यायिका आहे। मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते। इथल्या मंदिराबाहेरचा सभामंडप पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागातल्या मंदिराची अनुभूती देतो। सभामंडपात विठोबा रखुमाईची मूर्ती आहे। येथे गेली 100हून अधिक वर्षे अखंडपणे सुरू असलेले धुनी म्हणजेच अग्निकुंड आहे। मुख्य स्थान गुहेत आहे। गुहेत शिवलिंग आणि गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत। गुहेत सर्वत्र पाणी झिरपते। कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेले रामलिंग हे मंदिर प्रसिद्ध आहे। हे मंदिर श्रीराम आणि भगवान शंकर यांच्या महतीसाठी प्रसिद्ध आहे। 14 वर्षाचा वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते अशी माहिती पुराणात मिळते। आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत गर्द वनराईत वसलेले हे रामलिंग मंदिर आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असा पौराणिक इतिहास रामलिंग मंदिराला आहे। चारी बाजूने हिरवळ, कडक उन्हात ही आल्हाददायी शांत असे वातावरण आहे। श्री रामलिंग मंदिर हे एका अखंड दगडात कोरलेले असून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा अर्चा केली जाते। प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्यास होते। मित्रांनो, अतिशय आनंद आपल्याला तेव्हा भेटते जेव्हा आपण या गर्भगृहात येऊन बसतो, कारण गर्भगृह एवढं थंड आहे की जस्ट लाईक AC ओनली। तर मित्रांनो, त्याहीपेक्षा तिथं मध्ये गेल्यावर आपल्याला असं भासतं की अरे बापरे, आम्ही कुठं आलेलं आहे, किती छान ठिकाणी आलेलं आहे असं वाटते। तर तुम्ही ते बघू शकता, प्रभू रामांनी छेद मारून काढलेले पाणी, तो खून आहे। मित्रांनो, जे समोर बसलेले ते गुरव पुजारी आहे। गुरव पुजारी अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आपल्याला दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता पाणी टपकताना। हे बघा, हे इमारतीहून पाणी इमारती म्हणजे तो छत आहे। छतामधून असे सगळीकडून पाणी झिरपते। मित्रांनो, असं फक्त एकच ठिकाण नाही, तर जो मेन खून आहे तो काळा जो दिसतो तिथून पाणी येते, तो प्रभू रामांनी मारलेला छेद आहे, त्याने की बाण मारलेला तो एक खून आहे। तर तुम्ही ते बघू शकता, अतिशय सुंदर अशा पद्धतीने या मंदिरची देखभाल करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, असे भरपूर कमी ठिकाण आहे की जिथे आपल्याला भगवान श्रीराम आणि भगवान महादेव या दोघांची भेट अथवा दोघांचे दर्शन एकाच ठिकाणी भेटू शकेल। अशी आज मला ह्या ठिकाणी भेटलं म्हणून मी खूप धन्यवाद समजतो। तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही टाइम भेटला तर या रामटेक अथवा या रामलिंग मंदिराला भेट द्या आणि अवश्य तुम्ही संस्कृतीचं थोडं धागे व्हा। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।